काही तांत्रिक कारणामुळे कुणालपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, तर आपण आता नागपूरला जाऊयात। नागपूरला तिथून माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्यासोबत आहे। तेजस, आपण आता बघितलं असेल की ठाण्यामधलं आपण चित्र बघितलं, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे पेट्रोल पंपावर? पेट्रोल पंपवर जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर 12 दिवसात चौथ्यांदा जे आहे ते इंधनाच्या दरवाढ झाली। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये जे परिस्थिती बघितलं असेल तर अत्यंत भयानक आहे, कारण की नागपूरमध्ये जे आहे ते 2 रुपये 73 पैसे जे आहे ते प्रति लिटर पेट्रोल आहे, तर 2 रुपये 71 पैसे हे डिझेलची किंमत आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं असेल तर सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जे आहे ते कात्री लागलेली आहे। एकूण या संपूर्ण पेट्रोल आणि डिझेल वाढीमुळे जे आहे ते ट्रान्सपोर्ट यांच्यावर जे आहे ते एका अर्थानं आर्थिक जे आहे ते भूदंड एका अर्थात बसावण्यात येतो आहे। नागपुरातील काही पेट्रोल पंपवर जर बघितलं असेल तर तुरळक गर्दी जी आहे ते पाहायला मिळते, मात्र ग्रामीण भागात जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी जी आहे ते पाहताना दिसत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते सार्वजनिक वाहनाचा वापर करा असं आव्हान केलं असलं तरी जे आहे ते अनेक नागरिक जे आहे ते स्वतःच्या गाड्यांचे जे आहे ते एका अर्थाने जे आहे ते वापर करताना दिसत आहे। नागपुरातील जे बघितलं असं परिस्थिती जी आहे ते एकूणच जे आहे ते काही पेट्रोल पंपवर गर्दी आहे, तर काही ठिकाणी जे आहे ते तुरळक गर्दी जी आहे ते पाहायला मिळत आहे। आणि 111 रुपये 71 पैसे इतका जे दर जे आहे ते नागपुरात जे आहे ते आज पेट्रोलचे आहे, तर डिझेलच्या दर जर बघितलं असेल तर 98 रुपये 71 पैसे इतका आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे। त्यामुळे एकूणच जे आहे ते सर्वसामान्य जे आहे माणसांचे आहे जे एकूणच जे आहे ते या संपूर्ण इंधन दरवाढीमुळे जे आहे ते कंबरडं मुडल्याचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। आपण बघितलं असेल तेजस की आता सध्या चित्र अतिशय भीषण आहे। नागपूरमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावरती रांगा लागल्याचं चित्र आहे। नक्कीच काही ठिकाणी जे आहे ते तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे। आपल्यासमोर जे आहेत ते काही सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासोबत एका अर्थानं जे आहे ते आपण जे आहे ते बोलण्याचा एकूणच प्रयत्न करूया। काय सांगाल, ज्या पद्धतीनं पेट्रोल दरवाढ वाढली आहे, काय आपण एका अर्थानं सरकारला सांगाल? बहुत जास्त किंमत वाढवून झाली याची। जास्त किंमत वाढवली तर पैसे काही वाचत, रोजचे 100-200 पेट्रोल वाढीला 200 पेट्रोल टाकणं। सर्वसामान्य माणसांची जी आहे ते प्रतिक्रिया येताना दिसत आहे। काही तरुण सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू। नागपुरात जर बघितलं असेल तर 111 रुपये 73 पैसे जे आहे ते सध्या पेट्रोलची वाढ झालेली आहे। काय सर्वसामान्य तरुण म्हणून काय वाटतं तुला? गरीबों को बहुत त्रास होता है, मेहनत करते हैं, जिनको गाड़ी से घूमना रहता है उनको बहुत त्रास होता है। पेट्रोल बहुत महंगा हो गया है अभी, इसके लिए बहुत त्रास होता है अभी पेट्रोल के लिए। नरेंद्र मोदी जे आहे आव्हान सुद्धा केलं आहे की सार्वजनिक गाडीचा वापर करा, स्वतःच्या गाडीचा वापर न करावा, काम असेल तेव्हाच ते गाडी घेऊन जावं। काय वाटतं? अरे तो काम रहेगा तो जब दूर जाना है तो आदमी गाड़ी लेके जाएगा ना, कहाँ पैदल थोड़ी जाने वाला है। इतने दूर बस से जाएगा तभी भी किराया लगने वाला है, और अपन अपनी गाड़ी से जाएंगे तभी भी किराया लगेगा आज। आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य माणसाकडनं सुद्धा जे आहे ते प्रतिक्रिया येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर सध्या जे आहे ते उन्हाचं वातावरण सध्याच्या घडीला नागपुरात पाहायला मिळत आहे। आणि एकूणच या संपूर्ण पेट्रोल पंपावर जे आहे ते तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे खरं तर एकंदरीतच नागपुरामध्ये सुद्धा संमिश्र वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतंय। मात्र पेट्रोलचे दर वाढले असले तरी सुद्धा पेट्रोल टाकण्यासाठी नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करतात, हे चित्र आपल्या समोर आहे। आपण आता हिंगोलीला जाऊया। श्रीधर वाळवंटे माझे सहकारी तिथून आहेत। श्रीधर, आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये याची सर्वाधिक झळ बसते, कारण शेतीची कामं अनेक या इंधनामुळे आता रखडून पडलेली आहेत। पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर्स थांबलेले आहेत, शेतकरी टँक घेऊन आणि जे कॅन आहे ते सुद्धा घेऊन तिथे पोहोचतायत, मात्र डिझेल त्यांना मिळत नाहीये।